राम राम मंडळी, नेक्स्ट जनरेशन फार्मिंगवर मी अमोल कापडे तुमचं सहर्ष स्वागत करतो. आता सध्याच्या घडीला जैविक आणि अजैविक ताने तर हे जे समोर फुलं दिसत आहे तर याचं फळात रूपांतर व्हायला लई प्रॉब्लेम होतोय. म्हणजे बऱ्यापैकी फुलगळ होते, त्याच्यानंतर फळगळ बी दिसते काही ठिकाणी. तर हा जैविक किंवा अजैविक ताण असतो. बुरशीजन्य रोगां म्हणजे बुरशीपासून तर होतच, बॅक्टेरियल किंवा त्याच्यापासून. पण कधी कधी जर रोग नसताना जर फुलगळ होत असेल तर मात्र जैविक अजैविक ताण म्हणू शकतो आपण. अजैविक ताण हा अजैविक ताण म्हणजे तुमचं पाणी, वारा, ऊन अनियमित असणे आणि अजून झाडाची हाईट वाढणे, या दोन्ही गोष्टीमुळे काय होतं, फुलगळ वाढते. तर याला आपल्याला कंट्रोल करायला बेस्ट उपाय आहे आपल्याला प्लॅनोफिक्स येतं मार्केटमध्ये. तर तुम्ही प्लॅनोफिक्सची 4.5 ml जर फवारणी घेतली प्रति 15 ते 16 लिटरला तर बऱ्यापैकी हे कंट्रोल होईल. आणि त्याच्यानंतर जी झाडाची हाईट वाढते, आता हा आर्यमानचा प्लॉट आहे तर त्याची हाईट वाढत आहे. ती हाईट थांबायसाठी आपल्याला दर 15 दिवसाला 5 ml कल्टर फवारायचे. कल्टर कोणत्याही औषधासोबत चालतं. जर तुम्ही कल्टर फवारलं तर त्याची कायिक वाढ थांबते. कायिक वाढ थांबल्यानंतर त्याची व्हेजिटेटिव्ह वाढ व्हायला सुरुवात होती. कायिक वाढ म्हणजे व्हेजिटेटिव्ह वाढ, रिप्रोडक्टिव्ह वाढ व्हायला सुरुवात होते. म्हणजे फुलं वाढतात, फुलांचं रूपांतर फळामध्ये होतं आणि फळगळ कमी होते. म्हणजे प्लॅनोफिक्स आणि कल्टर हे अदलून बदलून जर आपण मारत राहिलो दर 15-15-20 दिवसाला तर बऱ्यापैकी आपला प्लॉट कंट्रोलमध्ये होतं, फुलगळ थांबून जाते. त्याच्यानंतर काही रोग असतात थोडे किंचित, त्याची प्रतिकारक्षमता झाडांची वाढून जाते प्लॅनोफिक्समुळं. प्लॅनोफिक्समध्ये नॅप्थेलिन ॲसिटिक ॲसिड असतं, नॅप्थेलिन ॲसिटिक ॲसिड. ते बऱ्यापैकी काम करतं फुलांवर, फळांवर साईज वाढवायलाही काम करतं आणि फुलगळही थांबवतं. आणि कल्टर आपलं झाडाची वाढ थांबवतं. झाडाची वाढ थांबवली ऑब्व्हियसली फळांची साईज बी वाढते. अशाच नवीन नवीन व्हिडिओसाठी तुम्ही लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा, फॉलो करून ठेवा आणि व्हिडिओ आवडल्यास इतर शेतकऱ्यांनाही शेअर करा. धन्यवाद मंडळी.